नमस्कार, मी संजय परब. आज माझा कोकणातला 4था दिवस आहे. सकाळ झालेली आहे, परंतु कोकणामध्ये ढगाळ वातावरण आहे. ऊन आज काय दिसत नाही आहे. आज मी तुम्हाला कोकणामध्ये फणस आणि फणसाची भाजी कशी करतात याबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी फणसाला फणस कसे लटकलेले आहेत, लागलेले आहेत हे दाखवतो. हे बघा, हे फणसाचं झाड आहे आणि ह्या फणसाच्या झाडाला कसे फणस लटकलेले आहेत बघा. दुसरं झाड दाखवतो तुम्हाला मी फणसाचं. ते बघा समोर, बघा जरा झूम करून दाखवतो तुम्ही. बघा कसे फणस लागलेले आहेत बघा. खालच्या बुंद्यापासनं वरपर्यंत असे संपूर्ण फणस लागलेले आहेत. आणि हे लागलेले फणस पैकी कच्चे फणस असतात, त्यापैकी एक फणस काढून, हा बघा अशा प्रकारचा जो फणस असतो, असा फणस काढून त्या फणसाचं आपल्याला फणसाची भाजी बनवायची आहे, जी पूर्वीच्या याच्यामध्ये लग्न कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात फणसाची भाजी केली जायची. काही वेळापूर्वी आपण जो फणस बघितला होता, तो फणसाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, असे फणसाचे पहिले छोटे छोटे तुकडे करून घेऊन विळीच्या साह्याने, ही बघा आमच्या नारायणची आई, इकडे बघ गे बाई जरा, ही नारायणची आई, ही बघा, ही अशी त्या फणसाचा जो मागचा काटेरी भाग असतो, हा तो तिला काढते, दाखव की कसं काढतो असतो का काटेरी भाग. हे बघा, हे छोटे छोटे तुकडे करून घेऊन त्या मागच्या फणसाच्या काटेरी भाग जो असतो तो अशा प्रकारे विळीवर घेऊन तो काढून टाकायचा असतो. आणि तसे त्याच्या पुढचा जो माव म्हणतात, माव कोकणात त्याला माव म्हणतात, बाकी इतर भागात काय म्हणतात मला माहीत नाही, पण अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेऊन त्यानंतर हे बघा काटेरी आणि पाव, पाव माव म्हणतात ना कधी. दाखव कसं करते ते बघा. अशा प्रकारे त्याला जे हे असतात, छोटे छोटे पाड असतात ते काढायचे. त्याच्यानंतर असे आतमध्ये जी गोटी असते ती बाजूला करायची. साईडला छोटे छोटे जे हे असतात, दोरेच म्हणायला वाटतील त्याला. आणि अशा प्रकारे ह्याचे आमचे पोटवाती दोरे हे करायचे. हे बघा किती माणसं बसले बघा. आमचे मोठे बंधू, हॅलो आठवण परब, ही नारायणची आई आणि ही आरती परब आमच्या सौभाग्यवती बसले आहेत आवर्जून फणस करण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे गरे सोलून झाल्यानंतर गऱ्यामधील ज्या आट्या असतात, कवसा मंड्या म्हणण्यापेक्षा कोकणामध्ये भाषेत घोटिये, हे घोटिये, काही घोटिये असे फोडून घ्यायचे आणि ते सोलली टाकून त्याच्यावरचं जे टरफल आहे ते टरफल काढून ही अशा प्रकारची जी आतला जो भाग असतो, फोडलेला भाग, तो भाग आपण त्या फणसाच्या भाजीमध्ये टाकायचा. त्यामुळे भाजी चांगल्या प्रकारे चवदार होते. आता मी तुम्हाला फणसाची भाजी कशी करायची या संदर्भात पुढील प्रोसिजर दाखवणार आहे. फणसाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. आणि आता चला फोडणीला देऊया. हे बघा, आपण जे गरे काढले होते ते गरे आपण असे थोडेसे प्रमाणात धुवून घ्यायचे आहेत. आपण धुवून म्हणजे साफ करून घेतलेले आहेत थोडेसे. हे बघा, असं ते साफ करून घ्यायचे आहेत. साफ करून घेतल्यानंतर हे बघा, साफ म्हणजे धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये, थोडंसं पाणी काढून. कारण आपण उघड्यावर ते हे करतो, साफ वगैरे करत असतो, म्हणून ते थोडंसं पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. ते ज्या पद्धतीने जी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे त्याच्यासाठी एक चोप घ्यायचा आहे, पातेलं घ्यायचं, पातेलं घ्यायचं आहे, मोठं पातेलं घेतलं. आता ते जरा पाणी त्यातलं सुकलं की त्याच्यात तेल ओतणार.
फणसाच्या भाजीसाठी लागणारं 2 पळ्या तेल तेल टाकलेलं आहे. तेल नंतर त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकून, आहे, कढीपत्ता मिरची टाकून मिरची, जर कांदा, थोडीशी राई, थोडंसं जिरं, पाव चमचा हळद, हे सगळं लाल होईपर्यंत भाजायचं. हे बघा, आपण जे कांदा, मिरची, हळद, राई, राई, कढीपत्ता आता सगळं लाल टाकलं होतं. कांदा आता हे सॉटे झालेला आहे. हे बघा, आता थोडं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे गरे घेतले होते आणि ज्या आट्या घेतल्या होत्या घोट्या, ते थोडंसं टाकायचं आहे आणि असं टाकून मिक्स करायचं. ते असं मिक्स करायचं आहे सगळं. एक मिक्स झालं. बघा, सुंदरपैकी त्याला हळदीचा थोडासा हे आलेला आहे, रंग आलेला आहे किंवा असा मिक्स झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर वाफेवर ताटात पाणी करून वाफेवर ठेवायचं. ते Mix थोडं झाल्यानंतर ते थोडं शिजण्यासाठी वाफेवर ताटामध्ये पाणी घेऊन वर ठेवून ते थोडंसं वाफवण्यासाठी त्याला ठेवायचं आहे. बघू पुढे काय आहे ते. ठेवून भाजी थोडी शिजण्यासाठी ठेवली होती. आता बघा, ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर त्याच्यात ओलं खोबरं चवीप्रमाणे टाकायचं आहे. कोशिंबीर टाकायची आहे. ओले कोशिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व वाफेवर ठेवायचं. हे सर्व मिक्स करायचं असं. आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा काही वेळ त्याला वाफेवर ठेवायचं आहे. थोडंसं चवीप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा 2 चमचे पाणी टाकून ते सगळं आपण पुन्हा बारीक गॅसवर वाफेवर ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला शेअर करून सबस्क्राईब करून नक्की कळवा.